महाशिवरात्रीच्या या पर्वावर भगवान महादेवाचे पौराणिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घेतल्यास भगवान महादेव हे फक्त दैवत नसून वैश्विक ऊर्जेचा प्रचंड स्रोत आहे। पौराणिक कथानुसार भगवान महादेवाचे तीन पैलू प्रामुख्याने मानले जातात। शिव आणि शक्तीच्या मिलनाचा हा दिवस मानला जातो। भगवान महादेव म्हणजेच पुरुष आणि माता पार्वती म्हणजेच शक्ती, पुरुष आणि प्रकृती असा यांचा मिलाप या दिवशी झाला, म्हणून हा अत्यंत पवित्र दिवस पुराणात मानला गेला। महाशिवरात्रीच्या या पावन पर्वावरच भगवान महादेवांनी समुद्र मंथनातून निघालेलं हलाहल नावाचं विष पचवलं आणि त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला, म्हणून त्यांचं नाव एक निळकंठ आहे। यातून हा संदेश मिळतो की नकारात्मक ऊर्जा पचवून आपण सकारात्मक राहिलं पाहिजे। भगवान शिवांचं तांडव नृत्य प्रसिद्ध आहे। तांडव नृत्य म्हणजे सृष्टीची निर्मिती आणि संवर्धन तसेच नाश दर्शवणारे भगवान शिवाचं नृत्य। याला आजचे सायन्स क्वांटम फील्ड किंवा कॉस्मिक एनर्जी म्हणून ओळखते। नृत्य आणि कण यांचा जवळचा संबंध आहे असं विज्ञान मानतं। स्वित्झर्लंडमधील CERN म्हणजेच युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लिअर रिसर्च ऑफिसमध्ये सुद्धा नटराजाची मूर्ती ठेवण्यात आलेली आहे। विज्ञानानुसार पार्टिकलचे म्हणजे कणांचे होणारे सतत भ्रमण सब ॲटॉमिक डान्स मानला जातो, म्हणजेच यालाच म्हटलं जातं तांडव नृत्य। आणि विज्ञानानुसार कणांचे हे कंपन म्हणजेच तांडव नृत्य किंवा नटराजाचं हे नृत्य मानलं जातं। यातूनच विश्वाची निर्मिती होते। याच कणांच्या कंपनातून विश्वाचा विनाश सुद्धा होत असतो। महाशिवरात्रीच्या रात्री पृथ्वीचा उत्तर गोलार्ध अशा स्थितीत असतो की त्याची ऊर्जा ऊर्ध्व दिशेने होते, म्हणजेच मूलाधार चक्राकडून सहस्राधार चक्राकडे ती प्रवाहित होते। यालाच कुंडलिनी जागरण सुद्धा म्हटलं जातं। शिवाचा एक अर्थ असा आहे शून्य आणि अनंत म्हणजे शिव। शिवाचा अर्थ आहे जे नाही ते। शिव हे याच शून्याचे प्रतीक आहे। महादेव हे ध्यानाचे आणि आदिगुरूचे प्रतीक मानले गेलेले आहे। म्हणूनच म्हटलं जातं की आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा। आजकालच्या काळामध्ये वाढती मानसिक अशांतता आणि तणाव यासाठीच आदिनाथ गुरु म्हणजे योग्य मार्गदर्शन आणि ध्यान म्हणजे शांतता माणसाला गरजेची आहे। शिवांना पशुपती म्हणून सुद्धा ओळखलं जातं। त्यांच्या गळ्यामध्ये नाग आहे, डोक्यावर चंद्रमा आणि गंगा आहे। यातून भगवान शिवाचे पर्यावरणाशी असलेले जवळचे नाते दर्शवले जाते। वर्तमान काळात ग्लोबल वॉर्मिंगला अख्खं विश्व फेस करत आहे। शिवशक्तीच्या या रूपाचा जर अर्थ लोकांनी समजून घेतला तर आपण पर्यावरणाशी अधिक जवळ जाऊ आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणारे अनिष्ट परिणाम टाळू शकू। आजच्या डिजिटल युगात माहितीची कमी नाही। अतिरिक्त माहितीचा लोड कसा सांभाळावा ही मोठी एक समस्या लोकांसमोर निर्माण झालेली आहे। अगदी 2-3 सेकंद सुद्धा एका रीलवर माणूस थांबत नाहीये, इतकी चंचलता त्याच्यात वाढलेली आहे। माहिती बाहेरून मिळते, परंतु विवेक आणि बुद्धी ही आतमधून असते। आतमधून त्याचा वापर कसा करावा त्याचे संस्कार हे आपल्याला मधूनच मिळणार असतात। म्हणून माहितीचं बॅलन्स कसं करावं हे भगवान शिवाच्या जीवनाकडून जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल। भगवान शिव जितकं चंचलतेने नृत्य करतात तितके ते ध्यानस्थही आहेत। सोबतच महादेवाचा तिसरा डोळा दर्शवतो की माणसाला अंतर्दृष्टी असावी। चर्मचक्षुनी जरी जग पाहत असलो तरी माणसाच्या विकासासाठी विवेकाचा तिसरा डोळा प्रत्येकासोबत असला पाहिजे, तरच तो खरा शिवाचा उपासक ठरतो। जीवन जगत असताना कोणत्याही प्रकारे अंधविश्वास न ठेवता तर्काच्या आणि बुद्धीच्या कसोटीवर तसेच भावनेच्या साच्यामध्ये बसूनच आपण गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत। सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक फेक न्यूज, नकारात्मक बातम्या, घाणेरडे असे दृश्य तुम्हाला बघायला मिळतात, वाचायला मिळतात। परंतु ह्या सगळ्या गोष्टींचं हलाहल पचवून आपण पॉझिटिव्ह एनर्जीनंच प्रत्येक क्षणी लाईफ जगलं पाहिजे, हाच संदेश भगवान शिव देतात। भगवान शिवाचा निवास हिमालयाच्या उच्च शिखरावर आहे। शिवाचं हे प्रतीक हे दाखवतं की माणसाच्या जीवनामध्ये कितीही समस्या असल्या तरी आपण स्थिरतेनं उच्च शिखरावर विराजमान झालं पाहिजे। म्हणजे आपली श्रद्धा, आपली बुद्धी, आपला विवेक कधीही अढळ आणि उच्चच असला पाहिजे। शिवाचं एक नाव त्र्यंबक आहे। त्र्यंबक याचा अर्थ होतो जो साक्षी भावाने जगाकडे बघतो। आपणही ध्यान केलं पाहिजे।
कमीत कमी दिवसातून 5 मिनिट का होत नाही, इतकं ध्यानात घडून गेलं पाहिजे की हे जग आपल्यापासून अलग असून आपण या जगाला साक्षी भावानं बघितलं पाहिजे. निसर्गाच्या सानिध्यात काहीतरी वेळ दिवसाचा घातल्याच गेला पाहिजे, जेणेकरून की निसर्गाचं प्रेम आणि निसर्गाची किमया आपल्याला अनुभवता येईल. म्हणूनच तुमच्या डोक्यामध्ये जेव्हा जेव्हा गोंधळ निर्माण होईल तेव्हा ओम नमः शिवाय हा मंत्र जप करा, ध्यान एकाग्र करा, दीर्घ श्वास घ्या आणि थोडा वेळ शांत व्हा. बघा, भगवान शिवाची ऊर्जा तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही. आपणास महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा. भगवान महादेव आपणा सर्वांचं कल्याण करो. ओम नमः शिवाय.